पालघर येथील शासकीय विश्रामगृहात आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक पार पडली। यावेळी विविध शिक्षक आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या आमदार राजेंद्र गावित यांच्यासमोर मांडल्या। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आरक्षण हक्क बचाव समितीने व्यक्त केला। यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेत योग्य तो निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। तसेच आपण त्यांच्या सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले। बैठकीला संतोष पावडे, बीटी पाटील, प्रशांत पाटील, राहुल ठाकरे, मनोज घरत आणि साखरे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। भरती प्रक्रियेला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे। म्हणून इथे आपल्याकडे सगळे आलेत। याचा भडगा भविष्यात चांगल्या वेगळ्या पद्धतीने मंत्रालयात पण जाईल याची पण शक्यता नाकारता येते। त्याच्यामुळे आपण ज्या ज्या भूमिका घ्याल त्या सगळ्यांना न्यायिक पद्धतीने घ्याव्या, हीच आमची मागणी। आपण 2022 ला आंदोलन केलं होतं ना, उपोषण 22-23 ला केलं होतं। मी स्वतः की 18 तारखेला म्हणजे मंगळवारी बैठक संपल्यानंतर या ठिकाणी चीफ सेक्रेटरी बरोबर आणि काही आपला आदिवासी विकास मंत्री आहे म्हणजे ते पण असणार आहे। तर आपल्यापैकी 5 प्रतिनिधी जे आहे बरं का, 5 प्रतिनिधी त्या ठिकाणी आपण आपल्याला। दुसरं काय माहिती आहे का की राहायला माझ्या घराच्या समोर आपल्याला या ठिकाणी पोलिसांनी ते येऊ दिलं नाही बरं का, थांबू दिलं नाही। ते मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण माझं कसं इंटेन्शन नाही। कारण हे बघा, कधीही माझे घरेही 24 तास सगळ्यांना कोणी म्हणजे ज्यांचं कोणी नसेल त्यांचं राजेंद्र गावित आहे। म्हणजे मला अभिमानाने मी सांगतो, एखादा अंध असेल, अपंग असेल, कोणी नसेल तर त्या राजेंद्र गावित आहे। तुम्ही तर आपले आहात बरोबर। त्यामुळे काय माहिती आहे की या ठिकाणी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे गेस्ट हाऊसला बैठक घेतली, तर तरी मी या ठिकाणी ती दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या मनात कुठलंही काय असं हे नाही। फक्त हा जो आहे 18 तारखेच्या मीटिंगमध्ये बरं का, की ज्यांची मानधन म्हणून ज्यांची जी कंत्राटी मानधन हा शब्द आहे, आता कंत्राटी मानधन केल्यानंतर त्या ठिकाणी ते काढू शकत नाही। आता जी काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही भरल्या जातील, जे ओबीसीच्या जागा भरल्या जातील, काय झालं की यांनी मेहनत केलेली आहे। म्हणजे एवढ्या दिवसांना आपण 20,000 पगार घेतायत, 25 किलोमीटर बाईकवर जातो शिक्षक। एवढं होऊन ते आता तुम्ही त्याचं काम दिलंय, जनगणनेचं काम दिलेलं आहे, घरोघरी सगळे सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी जी प्रक्रिया झाली, जी प्रकारची पेसा आणि नान पेसा अशा पद्धतीची आहे। मी इथले लोकप्रतिनिधी करत असताना पेसा आणि नान पेसा हा माझ्यासाठी गौण आहे, माझ्यासाठी सगळ्यांसाठी आहे। या बाबतीमध्ये आता हे जी आपली मला वाटतं 13 तारीख ही आज शेवटची या बाबतीमध्ये मागच्या 10 तारखेला ही मुदत संपली होती पवित्र पोर्टल बरोबर। मी ह्या मुली आल्या होत्या आणि ठाकरे आपलं तुम्ही होता, मी आपले हे सिनियर साहेबांकडे सगळे बसले होते, पण त्यांना तिथून मी माझ्या तिथे यांच्या मंत्र्यांच्या घरी बोलवलं। कोणाला DC साहेब आपलं सगळी दादा भोसेंकडे बोलवलं। त्याच्या अगोदर मी काय माहिती आहे की आपली जी भेट झाली होती, प्रशांत तुम्ही मला बोलला होता, नंतर मी ते पत्र याला चीफ सेक्रेटरीला दिलं। चीफ सेक्रेटरी बरोबर ज्या दिवशी बैठक होणार होती, पावडे साहेबांना त्या मंत्रालयामध्ये बोलवलं, पण मला वाटतं त्या ठिकाणी कॅन्सल झाली होती। आणि ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीमध्ये हा सगळ्यात विषय मांडणार आम्ही याचा अर्थ असा नाही बाकीच्यांनी मांडलं नाही, काय मांडलं नाही, मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाही। पण ट्रायबल ॲडव्हायझरीमध्ये या पद्धतीने मी मांडणी केली किंवा या ठिकाणी हे 33% जे आपले जे होते कंत्राटीमध्ये आणि बाकीचे उर्वरित जे आहे, कारण कोणी जरी सांगत असेल नाही की 50% पेसा आणि 50% नान पेसा ही चुकीचं आहे, कारण सुप्रीम कोर्टाचं तसं काही म्हणजे गाईडलाईनच नाही। पण काय माहिती आहे की थोडंसं मिसगाईड केलं जात आहे की सुप्रीम कोर्ट म्हणजे आपलं 50% म्हणजे नान पेसा आणि 50% ट्रायबल वगैरे असं नाही, त्या 50%मध्येच त्या ठिकाणी सगळ्यांना बसवायचे। व्यतिरिक्त 50% जर एक्सेस असेल तर त्याला ते घेता येईल। आता या बाबतीमध्ये चीफ सेक्रेटरीशी
आणि भुसे साहेबांचं माझं बोलणं झालं होतं की साहेबांच्या पेसांचं या ठिकाणी बऱ्यापैकी पालघर जिल्ह्यात काम झालेलं आहे, अन्य जिल्ह्यामध्ये पेसाचं सुद्धा अजून काम झालेलं आहे. जसं ओबीसीची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती आहे. तर म्हटलं सर, पालघर जिल्ह्यातल्या ओबीसीच्या बाबतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बैठक घ्या. मी भुसे साहेबांना 2 वेळा पत्र दिली. विधानसभेनंतर आपण घेऊ म्हणून सांगितलं, अधिवेशनानंतर घेऊ आपण. अधिवेशनही संपलं, परंतु त्यांनी आता काय माहिती आहे का की आता चीफ सेक्रेटरीशी बोलणं झालं. चीफ सेक्रेटरी बरोबर 18 तारखेला या संदर्भात बैठक आहे. मी म्हणजे कसं आहे की मला कालच कळलं की 18 तारखेला ती बैठक लावली. कॅबिनेट संपल्यानंतर ती बैठक आहे. आता माझ्या पुरतं जर मी बोलायचं राहिलं, मी कधीही ओबीसी म्हणा किंवा ST SC म्हणजे मी कधी भेदाभेद केला नाही आणि करणार पण नाही आणि होणार पण नाही. तर पण काही लोकांनी काही जो चुकीचा थोडासा म्हणजे गैरसमज पसरवला आहे की बघ गावी साहेब म्हणजे काय माहिती आहे का पेसा अंतर्गतच काम करतात, परंतु तसं नाही. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये माझा उल्लेख आहे की या ठिकाणी पेसाचं काम आता पालघरमध्ये झालेलं आहे, तर नॉन पेसाच्या मागे आपण करूया. मी प्रत्येक भाषणामध्ये माझा उल्लेख आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ट्रायबल अडजेमध्ये विषय मांडल्यानंतर त्या ठिकाणी यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं की हा जो विषय आहे हा पेसाचा प्रश्न सुटू द्या, त्या ठिकाणी आपण नॉन पेसाचा घेऊ. आपण मुख्यमंत्री स्वतः त्या ट्रायबल अडजरी कमिटीमध्ये म्हटलं. तर त्यामुळे कसं आहे की त्यानंतर काय झालं की म्हणजे आपलं चीफ सेक्रेटरीची जी बैठक होती ती झाली असती कदाचित त्या